मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेबद्दल माहिती पाहिलेली आहे. आता आपण आरोग्यविषयक सहाय्य योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. तर ते पाहण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. तर इथे ते पाहत असताना तुम्ही पाहू शकता पहिल्या 2 जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी वित्तीय सहाय्य म्हणून 15,000 रुपये हे या योजनेअंतर्गत दिले जातात. त्यानंतर पहिल्या 2 जीवित अपत्यांच्या शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वित्तीय सहाय्य म्हणून 20,000 रुपये हे दिले जातात. त्यानंतर नेक्स्टला तुम्ही पाहू शकताय बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ वित्तीय सहाय्य म्हणजे गंभीर आजाराच्या उपचारासाठी वित्तीय सहाय्य म्हणून 1,00,000 रुपये हे दिले जातात. त्यानंतर पती किंवा पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 18 वर्षापर्यंत मुदत बंद ठेव 1,00,000 रुपये हे दिले जातात या योजनेअंतर्गत. त्यानंतर बांधकाम कामगारास 75% अपंगत्व आल्यास वित्तीय सहाय्य म्हणून 2,00,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. तर यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत हे आपण पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगाराच्या पत्नीस नैसर्गिक प्रसूतीसाठी किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी अर्थसहाय्य योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत. तर नैसर्गिक प्रसूतीसाठी अपत्याचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे. शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी अपत्याचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र व प्रसूती झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. त्यानंतर शिधापत्रिका लागणार आहे आणि अर्जदाराच्या बँक खात्याची प्रत इथे तुम्हाला लागणार आहे. तेव्हा 15,000 अर्थसहाय्य आणि 20,000 अर्थसहाय्य दिले जाते. त्यानंतर गंभीर आजाराच्या उपचारार्थ अर्थसहाय्य या योजनेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्याने गंभीर आजार असल्याबाबत दिलेल्या प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर निवडलेल्या कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर वैद्यकीय खर्चाची देयके लागणार आहेत. शिधापत्रिका अर्जदाराच्या बँक खात्याची पासबुक प्रिंट सुद्धा इथे लागणार आहे. तेव्हा 1,00,000 रुपये वित्तीय सहाय्य म्हणून हे दिले जाते. त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत रुपये 1,00,000 मुदत बंद ठेव ही योजनेदरम्यान दिले जाते. तर या योजनेसाठी सादर करावी याची कागदपत्रे तुम्ही पाहू शकताय. पती पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र इथे लागणार आहे. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. त्यानंतर निवडलेल्या मुलीचे आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर अपत्य जन्म नोंदणी प्रमाणपत्र. त्यानंतर पत्नी पती दोघेही लाभार्थी असतील तर ते केवळ एकाच लाभासाठी पात्र असतील. त्यानंतर शिधापत्रिका लागणार आहे आणि अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत इथे लागणार आहे. या दरम्यान 1,00,000 रुपये हे दिले जातात. त्यानंतर 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य योजनेसाठी सादर करावयाची कागदपत्रे तुम्ही पाहू शकता. 75% अपंगत्व असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर शिधापत्रिका आणि अर्जदाराचं बँक पासबुक इथे लागणार आहे. तेव्हा 2,00,000 रुपये वित्तीय सहाय्य दिले जातात. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या काही योजना येत आहेत त्याची सिरियल आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक योजना पाहिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक योजनेबद्दल माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.